नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। सर्वसामान्याचं रक्त पिताना तुम्हाला लाजा कशा वाटत नाहीत? अरे लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला। तुमची लेकरं नाही जगणार, नीट नाही जगणार। अरे हा तळतळाट आहे एका शेतकऱ्याचा। 17 ठिकाणी गुन्हे दाखल करताना यांनी एकदाही विचार केला नाही। पण आम्ही फक्त आमचा एक तक्रार घेण्यासाठी जीवाचं रान करतोय, शेतकऱ्याला घेऊन लढतोय। पण अजूनपर्यंत इथले पोलीस कोणतीही दखल घेत नाही। म्हणजे का आमच्याकडे पैसा नाहीये तुम्हाला द्यायला म्हणून? मग मागा ना समोरून की आमची गुन्हे घेण्यासाठी तुम्हाला एवढे एवढे पैसे द्यावे लागतील, आम्ही पण ते वर्गणी गोळा करून पुरवू तुम्हाला। साहेबाला कालपासून घाई झालीये, कालपासून म्हणतायत मला कोर्टात जायचंय, मला बनक्यात जायचंय, मला धमक्यात जायचंय। आता इथं आल्यानंतर पण या आंदोलनाची दखल घ्यायची सोडून माझ्याकडे येऊन म्हणतायत की मी कोर्टातून आलो अर्ध्या तासात। म्हणजे यांना किती काळजी आहे शेतकऱ्यांची। काल हेच साहेब म्हणतात कोण रविराज साबळे? अरे हाय शेतकऱ्याचं, सर्वसामान्याचं पोरग लढतंय शेतकऱ्यांसाठी। त्या शेतकऱ्याला गोळा करून आम्ही जेव्हा इकडे येतो त्यावेळेस त्या शेतकऱ्यावरती घरी जाऊन दबाव टाकला जातो, त्याला धमकावल्या जातं, त्याला सांगितलं जातं तुझा ऊसच घेऊन जाणार नाही। तुमच्या बापाच्या घरचे कारखाने करे भाड खाऊन नो। सर्वसामान्य शेतकऱ्यांनी उभा केलेले, शेअर्स भरून मोठे केलेले हे कारखाने तुम्ही आता टिकोजीराव कोण आलात? कारखाने चालवायचे तर योग्य रीतीने चालवा, आमचा त्याला बिलकुल विरोध नाही। पण त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा ऊस क्रश केल्यानंतर, त्या सर्वसामान्य शेतकऱ्याचा ऊस गाळप केल्यानंतर तुम्ही जर त्याचे 6-6 महिने पैसे थकवता, इथला साखर आयुक्त म्हणतो की सर्व शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेत। मग काल 1800 रुपयाने काय तुझ्या, आता माझं तोंड नाही चांगलं, अशा शिव्या येतात तुझ्यासाठी। काल 1800 रुपयाने शेतकऱ्याच्या खात्यावरती जमा झालेले पैसे नेमके कधीचे आहेत? मग थकीत नव्हते तर पैसे कस काय आले? एवढी दंडेशाही आणि एवढी गळचेपी आहे। एका विरोधात नाही, काल बाणगंगाच्या कारखान्याला मी फोन केला होता, 4 दिवसात पैसे टाकतो म्हणले। एकच कारखाना नाही, ज्या प्रत्येक कारखान्याने सर्वसामान्य शेतकऱ्याचे पैसे थकवण्याचा प्रयत्न केलाय त्या प्रत्येकाच्या विरोधात आम्ही लढलो। या टिकोजीरावने 17चे 25 केले, पण शेतकऱ्याला अजून माहित नाहीये तुमच्या शेअर्सचं काय झालं। विचारलं कधी? फुकट आले का पैसे? फुकट? तुमचे पैसे म्हणजे पैसे नाही तर त्यांचे पैसे म्हणजे पैसे। अरे लाजा वाटल्या पाहिजे त्यांना, लाजा। मी इथल्या पोलीस स्टेशनला विनंती करतोय, माझं हे आंदोलन सर्व शांततेत आहे। जोपर्यंत तुम्ही या गौरी शुगर आणि त्याच्या संचालक बॉडीवरती गुन्हा दाखल करणार नाहीत तोपर्यंत हा रविराज साबळे पाटील इथून उठणार नाही। तुम्हाला अटक करायची बिंदास करा, मला काही प्रॉब्लेम नाही। तुम्हाला जेलमध्ये टाकायचंय बिंदास करा, काही प्रॉब्लेम नाही। इथले साहेब काय म्हणताय? तुमचा प्रॉब्लेम साखर आयुक्तांचा आहे। अरे निदान निवेदन वाचायचं तरी, त्यात आमची मागणी काय आहे ती निदान वाचायचं, कष्ट तरी घ्यायचं। पैसे घ्यायचं कसं कष्ट लागत नाही तुम्हाला? त्याच्यात आम्ही काय म्हणलंय की बाबा आम्ही 18 तारखेला तुम्हाला तक्रारी अर्ज दाखल केलाय, तर मग तुम्ही त्याच्यावरती FIR का केला नाही? साहेब म्हणे चौकशी करावी लागते। मग आमच्यावरती FIR करताना चौकशी का लागत नाही तुम्हाला? का फक्त मालासाठीच काम करता? अरे लेकरं लुळी पांगळी जन्मते रे तुमची, काही पैशाचा उपयोग नाही होणार। हा पट्ट्या 1 रुपया कमवत नाही तरी थाटात जगतोय। काही नाही लागत जगण्यासाठी, स्वाभिमान असावा लागतो, तो सर्वसामान्य शेतकऱ्याकडेच तुम्हाला भेटणार। ही बांडगुळ आहे इथं, हे सत्तेमध्ये बसणारी, व्यवस्थेमध्ये असणारी सगळी बांडगुळ आहे ती सर्वसामान्याचं रक्त पिण्यासाठी उभी येतं, फक्त आणि फक्त रक्त पिण्यासाठी उभी येतं। आणि लढणाराचं तोंड दाब। या भिकारचोटांनी सकाळी मला खोट्या कॉपीराईट मारून माझ्याच व्हिडिओला खोट्या कॉपीराईट मारून फेसबुकचं अकाउंट उडवलं। त्यांना वाटलं आवाज बंद होईल, मग ही कोण आहे? ही जमा झालेली लोक कोण आहेत? अरे आवाज बंद होत नसतो, आवाज अजून मोठा होत असतो। तुम्ही फक्त दम धरा, नाही तुमच्या छाताडावरती बसून थया नसलो तर रविराज नाव नाही सांगणार मी। पण लाजा वाटल्या पाहिजे त्यांना, लाजा। यांचा जमीर, यांचा इमान, यांचा स्वाभिमान कोणत्या बाजारात यांनी विकला यांना वाटत का तसं नाही? हे सुखाने झोपत तरी असतील का भांडगुळ? एका सर्वसामान्य शेतकऱ्याची तक्रार घ्यायला यांच्या बुडाला काही नाही, ज्ञातच नाहीये। तक्रार घ्यायची, त्याची चौकशी करायची, योग्य तक्रार असेल तर कारवाई करायची, पण तक्रारच नोंद करून घेत नाही तर ह्यांना काय बोलावं?
काय बोलावं यांना? आतंकवाद्यासारखा बंदोबस्त लावलाय, जसं काय मी इथं दारू गोळा घेऊन आलोय. अरे एकटा फिरतो, एवढे थ्रेट असताना एकटा. गेट लावतायत काय, गाड्याचे फोटो काय काढतायत, कशासाठी? सर्वसामान्य शेतकरी न्याय मागण्यासाठी आल्यानंतर जर इथं गळचेपी होत असेल तर इथलं सरकार, इथली व्यवस्था नेमकी कोणासाठी आहे आणि कोणासाठी काम करते हा कुतूहलाचा विषय. आता सर्वांनाच माहिती आहे नेमका चोर कोण आहे, सर्वांनाच माहिती आहे. इथं उपस्थित असणाऱ्या त्या प्रत्येकाला माहिती आहे की नेमका प्रॉब्लेम काय आहे. 2000 कोटी थकीत आहे. किती? 2000 कोटी. त्याच्यामध्ये वाहतूकदार सगळ्यात वरती येतं, शेतकरी पण त्याच्यावरती येतं आणि त्याच्या समवेत या भिकारचोटांनी साखरेच्या व्यापाऱ्यांना फसवलंय हो. आणि कामगार असू द्या, ज्या कामगारांचे पैसे थकवलेत त्यांनाच पुढे करून आमच्यावर गुन्हे दाखल करायला होते. त्या कामगाराचा जमीर तरी कसा या गोष्टीला परमिशन देत असेल हा विचार करण्याचा प्रश्न आहे. कामगारपैकी आले का कोणी? कामगार तक्रार दिली कामगार हे तुझ्या कारखाने नाही आहेत, हे सर्वसामान्य शेतकऱ्याचे कारखाने. हे कारखाने आपण शेतकरी मिळून चालवायला घेऊ, कसे चलत नाहीत बघूत. पण आपल्यात ती ताकद नाहीये. छोटं आंदोलन करायचं म्हणलं तरी आपण जमा होत नाही. आपल्याला थोडी छोटीशी धमकी आली, अरे धमकी नाही, 2 थोबाडे द्यायचे. आपल्या खांद्यावरती हसूड असतो, हातात रुमणं असतं, ते रुमणं दाबलं की 2 फूट आऊत खाली जमिनीत घुसतंय. यांच्या छताडावर दाबलं तर यांचं काय होईल? या असडाचा, ह्या चाबकाचा एक आवाज काढला तर कानातून रगात येईल. फक्त लढाईचं शिका, एकत्र यायचं शिका, वज्रमुठ बांधायला शिका. इथून पुढे तुमच्या जमिनी बी राहणार नाहीत आणि तुम्ही बी राहणार नाहीत, हा शब्द आहे माझा. एका काय म्हणतात ना, शक्तिपीठासारखे, समृद्धीसारखे महामार्ग करून तुमच्या जमिनी खायचा तर प्रयत्न चालूच आहे. वेगळ्या वेगळ्या प्रोजेक्टला शेतकऱ्यांच्या जमिनी दिल्या जातात. मावेजा मागितला तर 200 पोलिसांच्या समवेत बंदोबस्तामध्ये ती शेती खाली केली जाते. भविष्यात त्या प्रत्येकाच्या घरावरती वेळ येणार आहे. आत्ताच सावध व्हा, आत्ताच जागे व्हा, नाहीतर तुम्हाला रगडल्या जाईल, तुम्हाला खाल्ल्या जाईल आणि शेतकरी नावाची जमात पूर्णतः संपवल्या जाईल. आणि हाच प्रयत्न इथल्या व्यवस्थेचा आहे, इथल्या प्रशासनाचा आहे आणि इथल्या सरकारचा आहे. बदल हवाय तर एकत्र यायला शिका. बदल हवाय तर तुम्हाला लढावंच लागेल. या व्यवस्थेविरुद्ध सगळ्यात भ्रष्ट यंत्रणा कोणती असेल तर हे पोलीस आहेत. सगळ्यात भ्रष्ट. कोणत्याही गोष्टीमध्ये सेटलमेंट होतीये का, पैसे भेटतायत का, ही बघणारी ही जमात. त्यांना झोपा कशा लागत असतील. आम्ही एवढं बोंबलू सांगतोय बाबा आमची फसवणूक झाली आहे, आमचे पैसे भेटले नाहीत, आमच्या बँकांच्या खात्याला होल्ड लावल्या गेले, काहीतरी करा, काहीतरी करा, काहीतरी करा. पण नाही, समोरून पाकिट आलं की यांची तोंड बरोबर कुलूप लावल्यासारखी गप्प बसतात. म्हणजे तुमचा बाब्या बोत्र्या काय बाप आहे का? मानलेला आहे. मग काय करा, त्याचं नावच पुढे लावा आणि जगा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुमचा दाखवा तरी खरा बाप कोण आहे. अरे लाजा वाटल्या पाहिजेत, खरं स्पष्टपणे लाजा वाटल्या पाहिजेत. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची राहील. आंदोलनामध्ये काही घडलं तर आम्ही बॉम्ब घेऊनच आंदोलन करणार होतो. नोटिसा दिल्यात इथे येऊ नका म्हणून. तुमचा हा प्रॉब्लेम ह्या ऍक्ट नुसार इथं जातो. मग त्याच ऍक्ट मध्ये शुगर ऍक्ट पण असेल हे तुम्हाला माहित नाही का? 14 दिवसामध्ये FRP जमा करावी लागते हे तुम्हाला माहित नाही का? एखादा शेतकरी म्हणतोय माझी या व्यक्ती विरोधात तक्रार आहे, तर ती तक्रार घेणं क्रमप्राप्त कर्तव्य कोणाचं आहे? फक्त मॅनिप्युलेशन, फक्त या सिस्टीमच्या नावानुसार सर्वसामान्य शेतकऱ्यांचं, सर्वसामान्य गोरगरिबांचं रक्त पिण्याचं, रक्त खाण्याचं आणि इथलं या शेतकऱ्यांची भाड खाण्याचं काम इथली व्यवस्था करते. यांना लाजा वाटल्या पाहिजेत. यांना वाटलं की 1 तास आंदोलन करेल, पुढचे 31 नाही 101 दिवस इथं बसावं लागलं, 1001 दिवस बसावं लागलं तरी बाब्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय हा रविराज साबळे इथून जाणार नाही. तुम्हाला काय करायचंय ते करा, उचलून आत टाका, नाहीतर जेलात दांबून टाका. पण ही क्रांती, हा वनवा याच्यापेक्षा मोठा पेटणार. त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्या आणि बाब्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करा. तोपर्यंत मी इथून हलत नाही, ना कोणता शेतकरी आलेला इथून हलणार आहे. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.